नमस्कार. लाईफ विथ मोहिनी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. 20व्या अध्यायात आपण पाहिले की श्री गुरूंनी एका स्त्रीला ब्रह्मराक्षसापासून कसे मुक्त केले. आजचा 21वा अध्याय आपल्याला साक्षात मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या एका महाचमत्काराचे दर्शन घडवणार आहे. ज्या आईचा एकुलता एक पुत्र मृत्यू पावला, तिचे दुःख श्री गुरूंनी एका क्षणात कसे दूर केले, ही केवळ कथा नाही तर हा श्री गुरूंच्या अपार करुणेचा पुरावा आहे. चला तर मग जाणून घेऊया या महान अध्यायाचे सार. सिद्धमुनी सांगतात, नामधारका गाणगापूर क्षेत्री एक गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना अनेक वर्षाच्या नवसानंतर एक मुलगा झाला होता. पण विधिलिखित काही वेगळेच होते. तो मुलगा अचानक आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. त्या मातेच्या जगाचा अंत झाला होता. ती रडत रडत आपल्या पुत्राला घेऊन श्री गुरूच्या दर्शनासाठी निघाली. तिला विश्वास होता की जर साक्षात काळही समोर आला तरी माझे गुरुदेव त्याला मागे फिरू शकतात. ती माता श्री गुरूच्या चरणी कोसळली आणि म्हणाली, महाराज, जर हा मुलगा जिवंत होणार नसेल तर माझेही प्राण घ्या. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. श्री गुरूंनी तिच्याकडे अत्यंत मायेने पाहिले. भक्तांची इतकी अढळ श्रद्धा पाहून श्री गुरूने हृदय पाजरले. त्यांनी त्या मृत बालकाकडे पाहिले आणि त्याच्या शरीरावर आपल्या हातातील तीर्थाचे काही थेंब शिंपडले. आणि काय आश्चर्य, काही क्षणातच त्या मृत बालकाच्या शरीरात हालचाल सुरू झाली. जणू काही तो गाढ झोपेतून उठला असावा. तसे ते बाळ डोळे उघडून आईकडे पाहून हसू लागले. साक्षात मृताला जीवदान मिळाले होते. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक दत्तगुरू असा जयघोष करू लागले. श्री गुरूंनी त्या मातेला आशीर्वाद दिला आणि सांगितले, तुझी भक्ती फळाला आली आहे. तुझ्या पुत्राला आता दीर्घायुष्य लाभेल. 21वा अध्याय आपल्याला शिकवतो की ईश्वराच्या दारात अशक्यही काहीच नाही. जर तुमची भक्ती प्रामाणिक असेल आणि गुरूच्या शब्दावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर तुमचे नशीबही बदलू शकते. ज्यांना संतती सुख हवे आहे किंवा जे कोणत्याही मोठ्या संकटात आहे त्यांच्यासाठी हा अध्याय अत्यंत आशादायी आणि फळदायी मानला जातो. मित्रांनो, हा चमत्कार पाहून तुमच्याही मनात श्री गुरूबद्दलची श्रद्धा नक्कीच वाढली असेल. ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. 22व्या अध्यायात आपण पाहणार आहोत की एका वाळलेल्या काठीला श्री गुरूंनी पालवी कशी फुटली. तो निसर्ग नियमांना आव्हान देणारा चमत्कार पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.